आज संध्याकाळी सायराजच्या घरी काय घडते ना ते बघू आणि मग पुढचं प्लॅनिंग ठरवू. म्हणजे पुढं काय करायचं कसं करायचं आपल्याला ठरवता येईल. ए मर्दा, अरे तुझ्याशी बोलायला मी कसला विचार करायलास. सर अरे हाय नीतू, वेलकम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ये बस बस. नीतू मला सांग, तुला येताना पत्ता शोधायला काही त्रास वगैरे तर झाला नाही ना? नो, नॉट रिअली. ओके. बरं मला सांग, काय घेशील? चहा, कॉफी, काही थंड? नाही ॲक्च्युली काहीच नको मला. का? असं कसं चालेल? तू माझ्या घरी पहिल्यांदा आली आहेस, तुला काहीतरी घ्यावंच लागेल. इट्स नॉट फेअर. रेवडेकर, तुम्ही माधूला सांगू. सायराज प्लीज, खरंच आय एम गुड. मला काहीच नकोय, म्हणजे आत्ता काही नकोय. लागलं तर सांगेन ना मी तुला. ओके. रेवडेकर, या तुम्ही. नीतू, रिलॅक्स, बी कम्फर्टेबल. या ॲक्च्युली काय ना की आभासला पहिल्यांदा भेटणार आहे ना मी, सो जरा नर्वस आहे. बाकी गुड. पण आभास कुठे, कधी भेटणार आहे तुम्हाला? मी अगदी उत्सुकतेने वाट बघते रे, त्याला भेटायचंय मला. आभास ऑलरेडी आलाय. व्हॉट? आभास, प्लीज कम. हे पण नाही चालणार. आपल्याला दुसरा विचार करावा लागणार आहे. काय चाललंय हर्षा तुझं? मी एवढा विचार करून एक एक आयडिया देतोय तुला, पण हे नाही चालणार, ते नाही चालणार, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. मग करायचं तरी काय, ते तरी सांग ना तू. माझं डोकं चालेल असं झालं आता. अरे सुमे, चिडू नकोस ना. आपल्याला कोणाला हर्ट नाही करायचं म्हणून आपण एवढा विचार करतोय ना. तुला माहिती आहे माझं नीतूवर किती प्रेम आहे. माझं काय, मी नीतूला आभासबद्दल सगळं एका फटक्यात सांगून माझं टेन्शन संपवेन. पण मग तिचं काय, हा विचार केलायस तू? तिला काय वाटणार आहे, ती ही सिच्युएशन कशी फेस करणार आहे? हे बघ, मला नीतूला हर्ट नाही करायचं, पण ॲट द सेम टाइम मला आभासची सुद्धा बदनामी नकोय. बोल कामिनी. ऋषी, कुठे आहेस तू? भोगलींच्या ऑफिसमध्ये आहे मी.
ऋषी तू अजून निघाल नाहीयेस तिथून. अगं त्यांचं ना ऍडव्हर्टायझिंग रेटवरून काहीतरी नेगोसिएशन चालू आहे. पण डोंट वरी, किती लेट झाला ना तरी मी सगळं सॉर्ट करून ऍडव्हान्स चेक घेऊनच येणार आहे. ओके? ऋषी तुला माहिती आहे ते ऑफिस कुठल्या एरियात आहे. तू जर अजून उशीर केलास ना निघाला तर तुला खूप ट्रॅफिक लागेल. तुला आजचा प्लॅन लक्षात आहे ना आपला? हो ते सगळं ठीक आहे ग, पण आता काम टाळून कसं चालणार आहे? मी काय म्हणतो बघ ना, आपण ना आज उगाच घाई गडबडीत जाण्यापेक्षा उद्या निवांत जाऊया, चालेल का? म्हणजे आजचा प्लॅन कॅन्सल असं म्हणायचंय ना तुला? तर तेच झालं की. तूच विचार कर ना, आता मी येणार कधी, आपण बाहेर जाणार कधी, डिनर करणार कधी, खूप उशीर होऊन जाईल. त्यापेक्षा मी उद्या येतो ना, म्हणजे आपण उद्या लवकर काम संपवून लवकर बाहेर पडू आणि आरामात डिनर करू. वॉच ठीक आहे, ॲज यू विश. का काय झालं ऋषी? सांगतो सगळं. आधी मला नीतूचं टेन्शन हँडल करू दे, मग सगळं सांगतो तुला. तर तू पल्लवीला कॉल कर आणि तिला नीतूबद्दल विचारायला सांग. बर. यु नो माझी बेस्ट फ्रेंड पल्लू, ती तर विश्वासच ठेवत नव्हती. मी काय म्हणते, आपण ना एक जरा सेल्फी काढूया आणि मग तिला मी नीतू, आपण चहा पिऊया का? यु नो आभास, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि स्पेशल दिवस आहे. खरं सांगायचं तर मला ना आता असं वाटतं की दुसरं काहीच नकोय मला. दिस डे इज सो स्पेशल. तुला माहिती, तुझ्यापर्यंत पोहोचण्याचे मी किती प्रयत्न केले. कॉल्स केले, मेसेजेस केले, ईमेल्स पाठवले, पण प्रत्येक वेळेला तू निराशाजनकच वागलास. पण त्या दिवशी ऑन एअर मी जो काही वेडेपणा केला ना, मला खरंच वाटलं होतं की यानंतर आपण परत कधीच बोलणार नाही. आणि आज आपण भेटलो. आभास, तुला ऑन एअर प्रपोज करणारी डेअरिंग बाज मुलगी म्हणजे ही नीतू. ओ म्हणजे ती तू होतीस? अरे हे सगळं सरप्राइझिंग होतं माझ्यासाठी. आय मीन, एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? आजकाल तुझ्यासारखे इनोसेंट आणि अशा मुली मिळत नाहीत ग. खरंच तू युनिक आहेस, जगावेगळी आहेस. यु नो, आपली स्टोरी एक चांगली लव्ह स्टोरी बनू शकते. पण तू जर हो म्हटलीस तर. अरे तू एंगेज्ड आहेस ना? नाही का, त्या दिवशी मी फोन केला होता, तू सांगितलेलंस की तू एंगेज्ड आहेस. हा हा हा, अगं ते सगळं खोटं होतं. म्हणजे म्हणजे मुलींना टाळण्याचा एक शुअरशॉट उपाय. आय मीन, मला दिवसातनं 3-4 मुलींचे प्रपोजल्स येतच असतात. आणि कुणाकुणाला काय काय सांगणार ना, किती समजावणार. सो मी खोटं बोललो. सॉरी, तू मला खूप हौसेने फोन केलास आणि मी तुला खूप हर्ट केलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही नाही, प्लीज डोंट बी सॉरी. सॉरी म्हणू नकोस तू. आणि थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? तुला नाही कळणार. आज खूप खुश आहे ना मी, सो थँक्यू. वेल, मी आज खूप प्रवास केला. पुणे टू मुंबई आणि बॅक टू पुणे. रोड जर्नी, एक्सप्रेस फेवर. आणि ती इतकी डेंजरस होती की लिटरली मी स्वतःला वाचवत इथपर्यंत पोहोचलोय. आणि आज मला तुमच्याशी ह्याच विषयावर बोलायचं.